नमस्कार सर्वांना. तर आज आपण पिठलं कसं बनवायचं हे शिकणार आहोत. तर चला आपण आज बनवायला शिकूयात. सर्वप्रथम 2 चमचे तेल टाकून त्यात जिरे, मोहरी टाकून घ्यावे व त्याला चांगले तडतडून घ्यावे. नंतर त्यात कांदा टाकावा व त्याला पण लालसर होईपर्यंत परतून घेणे. नंतर कांदा जरा लालसर होईपर्यंत परतून घेणे व नंतर त्यात अद्रक आणि लसूण याची पेस्ट टाकावी आणि त्याला पण व्यवस्थित परतून घ्यावे. आणि एक तुम्हाला सांगते, तव्यामध्ये बेसन केलं आपण खूप छान होते, म्हणून कधीही तव्यामध्येच बेसन करावे. बरेच जण करतात कढाईमध्ये वगैरे, पण मला तर तव्यामध्ये केलेलं बेसन फार आवडतं. जरा ब्राऊन कलरचा रंग आला कांद्याला, नंतर त्यात कोथिंबीर वगैरे टाकून घ्यावे. कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे टाकून घ्यावे आणि कोथिंबीर आपण फोडणीमध्ये टाकले त्याचा स्वादच वेगळा असतो, त्याच्यामुळे टाकावे फोडणीमध्ये. नंतर त्यामध्ये पाणी टाकून घेणे. पाणी हे आपल्या म्हणजे आपण किती करणार आहोत पिठलं त्यावर अवलंबून आहे. म्हणजे किती क्वांटिटीमध्ये करायचे आपल्याला त्यावरती डिपेंड आहे. पाणी टाकून घेणे व त्यात नंतर हळदी, नंतर आपलं मिरचू, आपल्या म्हणजे तिखट आपण किती खाऊ शकतो त्याप्रमाणे टाकून घेणे. नंतर त्यात मीठ पण टाकून घेणे चवीनुसार. टाकल्यानंतर त्या सर्व मिक्सरला थोडा वेळ आपण गॅसवरती ठेवावे, म्हणजे ते उकळेल चांगलं आणि ते उकळून मीठ आणि मिरचू, हळद एकत्र येऊन व्यवस्थित गाढेपण येईल. नंतर त्यात बेसन पीठ असतं डाळीचं पीठ, ते टाकून घेणे. म्हणजे एकदाच नाही टाकायचं, ते हळूहळू टाकून घेणे व दुसऱ्या हाताने त्याला स्टर करत राहणे, म्हणजे हलवत राहणे किंवा हटणे. असं करून त्याला एकदम व्यवस्थितपणे करून घेणे. आणि आपल्याला जेवढं घट्ट करायचं आहे तेवढं जास्त पीठ टाकायचं, आणि जर आपल्याला पातळ करायचं असेल तर पीठ हे कमी प्रमाणात टाकावे. आणि हे पीठ टाकून झालं त्याला व्यवस्थित हाटून घेणे. ते हाटल्याशिवाय आपलं बेसन चांगलं होणार नाही. तेच पिठलं पण आपण जेवढं हाटेल तेवढंच ते त्यात गाठी होणार नाहीत व ते व्यवस्थितपणे म्हणजे एकजीव होईल. आणि पूर्ण जे पिठलं हाटणार आपण तेवढंच आपलं व्यवस्थित होईल. ते एकदा आपण कडेने व्यवस्थित असं एकत्र मिक्स करून घेणे नंतर हाटून घेणे. ही अशी प्रोसेस 2-3 वेळेस करावे, म्हणजे आपलं एकतर पिठलं चांगलं होईल. हटणं झालं की नंतर त्याला व्यवस्थित म्हणजे बारीक गॅसवरती ठेवावे. नंतर एका साईडने चेक करावे की ते बेसन तव्याला चिटकत आहे की नाही. जर ते चिटकत असेल तर शिजलं असं समजून त्यानंतर कोथिंबीर त्याच्यावरून टाकावी आणि गॅस बंद करावी.